रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी श्याम मोयाळ, आरोग्य सल्लागार, स्वागत करतो आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण लहान मुलांच्या आरोग्यावर बोलणार आहोत. तर प्रत्येक वेळी प्रॉब्लेम असा येतो की लहान मुलांच्या आरोग्याबद्दल. तर लहान मुलांची एकच कंप्लेंट असते, कारण ती खाण्यापिण्याची तर त्यांची प्लेट आपण कंप्लीट करू शकत नाहीत. तर आणि ही समस्या प्रत्येक मातापित्याची आहे की त्यांना आपण लहान बाळांना हाणून मारून खाऊ घालू शकत नाहीत. आणि प्रत्येक वेळेस वेगळी टेक्निक वापरावं लागते. त्यांना इन्करेज करावं लागते की त्यांना ते जेवण घेण्यासाठी त्यांना भाजी पोळी दिली तर ते खात नाहीत, निगेटिव्ह सायकलमध्ये जातात. मग त्यांना आपण जेवणातून जे ऑप्टिमम मिनिमम लेवलपर्यंत जे न्यूट्रिशन त्यांच्या आहारामध्ये जायला पाहिजे, तर त्याची जी नीड आहे ती आपण कंप्लीट करू शकत नाहीत. मग तेव्हा आपण त्यांना न्यूट्रिशन कसे प्रोव्हाइड करू शकतो, तर आपण जेव्हा न्यूट्रिशन देण्याची वेळ येते तेव्हा येतो आपण डायनोशेकवर, हर्बल लाईफचा डायनोशेक. डायनोशेक देण्याआधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की डायनोशेकमध्ये प्रोटीनचा काय रोल असतो किंवा आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा काय रोल असतो आणि किती आवश्यक आहे प्रोटीनचं इनटेक करणं. जसं ॲडल्टसाठी प्रोटीन घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तसाच रोल लहान मुलांच्या हेल्थमध्ये पण प्रोटीनचा रोल आहे की शारीरिक वाढीसाठी. तर त्यांच्या शारीरिक वाढीच्या पिरियडमध्ये न्यूट्रिएंट व्हॅल्यूम जी आहे ती डिफरंट असते आणि प्रत्येक एजनुसार ती बदलत जाते. स्पेशली 18मध्ये 5-5 वर्षानंतर न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट ही चेंज होत जाते. मग प्रत्येक वेळी पालकांची एक तक्रार असते की लहान मुलांना दूध आवडत नाही किंवा त्यांना इसेन्शियल न्यूट्रिएंटची गरज असते तर ती भेटू शकत नाही, मिळत नाही. त्यांना जे खाण्यापिण्याला त्यांना जे आहारातून मिळायला पाहिजे ते मिळत नाही. मग त्यावेळेस आपलं हर्बल लाईफचा डायनोशेक काम करते की ज्यामध्ये क्वालिटेड प्रोटीनच आहेच, पण इसेन्शियल व्हिटॅमिन्स मिनरल्स पण आहेत. तर यामध्ये काय काय आहे, तर डायनोशेकमध्ये 6 ग्राम प्रोटीन असते. तर त्या प्रोटीन दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर प्रोटीनमध्ये वे प्रोटीन आणि केसिन प्रोटीनचं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. तर हा बेस्ट पार्ट आहे आपल्या न्यूट्रिएंटची नीड कंप्लीट करण्यासाठी आणि लो फॅटचा प्रोटीन आहे. आणि रिकमेंडेड यूज याचा असा आहे की 4 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना आपण 1 चमचा डायनोशेकचा देऊ शकतो. ते पण 100 ml पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये. त्याच्यासोबत सेकमेट वापरायचे नाही आणि ते फक्त दुधासोबत किंवा पाण्यासोबतच घेऊ शकतो. आणि एका दिवसात फक्त एकच वेळा डायनोशेक घ्यायचा आहे. सकाळी जर दिला नाश्ता करून तर तो खूप चांगलं वर्किंग होते आणि 2 वेळा द्यायचं काम नाही. 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी 2 चमचे डायनोशेक 200 ml पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये द्यायचं आहे. जसं काही मुलांना दूध आवडत नाही त्याच्यामुळं पाण्यातही देऊ शकता आपण. तर सायंटिफिक स्टडी असं सांगते की 5%पेक्षा जास्त शुगर ॲड नाही पाहिजे. तर डेली रिक्वायरमेंट 5% एनर्जीची असते लहान मुलांना. तर उदाहरणार्थ बघायचं झालं तर समजा 2 वर्षाच्या मुलाला 1110 कॅलरी रोजची रिक्वायरमेंट आहे, पर डेची रिक्वायरमेंट आहे 1110 कॅलरीची. तर 5%च्या हिशोबानं कॅलरी त्या 55 कॅलरीमध्ये जर ग्राममध्ये जर कन्वर्ट केलं तर 13.87 ग्राम होते. शुगर पाहिजे तेवढी ती शुगर मिळते, त्याच्यातून एनर्जी जनरेट होते. आणि डायनोशेकमध्ये प्रत्येक चमच्यामध्ये ॲडेड शुगर 3.9 ग्रॅम असते. जर आपण 2 चमचे डायनोशेकचं घेतले तर 7.8 कॅलरी येतात तिथं. मग ह्या कॅलरीला जर कन्वर्ट केले तर 31 कॅलरी बनतात. म्हणजे 31 कॅलरीला 1110 कॅलरीच्या टक्क्यात कन्वर्ट केलं तर 2.8% एनर्जी पर डे आपल्याला मिळते डायनोशेकमधून. तर मग लहान मुलांच्या आरोग्यासाठी डायनोशेक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जर तुमची मुलं चिडचिड करत असतील
किंवा खात पीत नसतील, त्यांची शारीरिक वाढ होत नसेल, कुठल्या कामात लक्ष नसेल त्यांचं मन एकाग्र नसेल, अभ्यासात लक्ष लागत नसेल, शारीरिक वाढ होत नसेल, अशा केसमध्ये हे का होतं आहे ह्या गोष्टी, तर त्यांच्या आहारातून त्यांना पोषक तत्व मिळत नाहीत. त्यांच्या त्यांची डेली जी नीड आहे आहाराची त्यांना ते भेटत नाही पाहिजे तसं. आणि अशा जर डेफिशियन्सीज असतील तर तुम्ही नक्की त्यांना डायनोशेक देऊ शकता आणि त्यांच्या आरोग्यामध्ये चांगला बदल करू शकता, जेणेकरून तुमची कंप्लेंट राहणार नाही की आमचा मुलगा खातच नाही, चिडचिड करतो आहे. अशा समस्येला तुम्हाला जावं लागणार नाही. तो खाणाराही आहे आणि व्यवस्थित पिणारं बी आहे पाणी, दूध. परत त्याची पोअर इटिंग हॅबिट पण संपून जाईल की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, तसे त्याच्या तक्रारी राहणार नाहीत. जर तुम्हाला असे लहान मुलांच्या आरोग्याबाबत काही शंका असतील किंवा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना डायनोशेक देऊ शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्हाला जर अजूनही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्कही करू शकतात. मी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं मार्गदर्शनही करू शकतो. थँक्यू.